दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारने आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा झटका दिलेला आहे। मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केलाय। यानुसार अनुदानित एलपीजी सिलेंडरची वार्षिक संख्या 9 वरून 4 वर आणलेली आहे। याचा अर्थ उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना वर्षाला केवळ 4 सिलेंडरचाच अनुदानाचा लाभ मिळणार आहे। गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन मिळावं या उद्देशानं 2016 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती। सुरुवातीला या योजनेत वर्षाला 12 सिलेंडर मिळत होते, मात्र गेल्या वर्षी ही संख्या 9 वर आणण्यात आली होती आणि आता ती थेट 4 वर आणण्यात आलेली आहे। 4 वर आले उज्ज्वलाची सबसिडी 9 वरून, उद्या 2 वर आणतील, परवा 0 वर आणतील इंडिया आघाडीची। आणि आता मी सांगितलं कालच बोलताना की हे काँग्रेसनी चुलीपासून गॅसकडे नेलं, चूल बंद करून। आता हे गॅस बंद करून चुलीकडे नेणार आहे भारतीय जनता पक्षाचं मोदीचं सरकार आहे। आता 12 टाक्या त्या वर्षी दिल्या, परत त्यांनी दुसऱ्या वर्षी 9 टाक्या केल्या, परत त्याच्या मागे पैसे वाढवले। आता तर त्यांची हद्दच संपलेली आहे की या वर्षी त्यांनी अशी घोषणा केली की वर्षातून फक्त 4च टाक्या देणार आणि त्याच्यामध्ये 89 रुपयाची वाढ केली। या भाजपला लाज वाटायला पाहिजे, कारण की काँग्रेसच्या काळामध्ये 2014च्या अगोदर तुम्ही बघताल तर काँग्रेसनी 350 रुपयाला गॅसची टाकी दिलेली होती महिलांना,